No, 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 no. There is no need to reschedule the meeting. I'll be there in an hour. Yeah. Bye. कामतेंना बोलवा. यस सर. गाडीचं काय झालं? झाली रिपेअर सर. घेऊन ये पटकन. हो सर. आणि कंपाऊंड मध्ये गाडी टाकू नका, बाहेरच थांबा. अर्जंटली निघायचंय. हो सर. काकी एक वडापाव द्या ना पार्सल. बँड्रापर्यंत रिक्षा मिळाली पाहिजे फक्त. रिक्षात बसून खाणार होते, काय करू? कच खाते. वाह 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 वाह, इसको बोलते हैं सेलिब्रेशन. पहिला जॉब आणि गरम गरम वडापाव. वाह वाह वाह. आजोबा या, मी तुम्हाला मदत करते. धन्यवाद बेटा, देव तुझं भलं करो. भलं झालंयच आजोबा, आज मला जॉब मिळालाय. हे कोणी ठेवलं इथे? कामते पण ना. कामते, काय झालं? जागा आहे ठेवायची. उचला ते. माझं नाही सर. मग कोणाचं? माहित नाही सर. लक्ष कुठे असतं तुमचं? सर पाण्याची बाटली आणायला गेलो होतो. इथे माझ्या गाडीचा टेबल केलाय कोणीतरी. ही वडापाव ठेवायची जागा आहे का? लक्षात येते जरा. हो सर, सॉरी सर. त्यांच्यावर कशाला ओरडतोयस? तुम्ही जा. मी ठेवला होता तो. तू? हो, खरं तर नव्हते ठेवणार, पण तिकडे ते आजोबा त्यांना रस्ता क्रॉस करायला मदत करायला गेली होती. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? अरे मुद्दाम नाही केलं मी. मला नव्हतं माहित तुझी गाडी येते. कोणाची असेल ही? काय पद्धत आहे? तुला ऐकू येतं ना? मी बोलली ना, त्या आजोबांना मदत करायला गेली होती. माहिती आहे तुझी सगळी नाटकं. अकलेच्या नावाने बोंब आहे नुसती. माझी अक्कल काढतोय आणि स्वतःची अक्कल काय खिशात ठेवलीस? अन्न खाली टाकायची काय गरज होती? मी खाली टाकलं नाहीये, ते चुकून पडलंय. मग मी सुद्धा त्या आजोबांना मदत करायला गेली होती म्हणून घाईघाईने इथे ठेवला. माझी काही चूक नाही. तरी सुद्धा ही जागा नाहीये वडापाव ठेवायची. म्हणून तू असं फेकून देणार आहेस? मला भूक लागली होती म्हणून घेतला होता मी तो वडापाव. एरवी ना मी कोणाच्या गाडीकडे बघत सुद्धा नाही. तुझ्या रागाच्या भरात फेकलंस ना तू हे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो ना आपण. साऊ दे, मी कोणाला सांगते. तुला कसली किंमत असणार रे अन्नाची आणि ते बनवणाऱ्या माणसांच्या कष्टाची? मूर्ख. सोड मला. तुला खरंच असं वाटतंय आयुष्यात मी तुला कधी थांबवेन? होपलेस. जाऊ द्या. आईला घेऊन ये. शहाणपणा बॉय. स्वामी, थँक्यू 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 थँक्यू. जागा नाहीये वडापाव ठेवायची. अरे 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 आठवलं 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 परत आठवलं. मूर्ख नालायक, कोणतरी आगाऊ कुठला. माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही? स्वामी, त्या माणसाला ना बिचारा दिसत नव्हतं. काठी टेकत टेकत चालला होता. मी गेले मदत करायला म्हणून ठेवला याच्या गाडीवर वडापाव. आणि वडापावच ठेवला होता, बॉम्ब नव्हता ठेवला. शायनाने माझा वडापाव फेकून दिला. कसली भूक लागली होती मला तेव्हा माहितीये. त्या शायनरला माझ्या समोर कधी आणू नका प्लीज. परत थँक्यू. हा आले. हे काय ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी अशी उदास का? हो, उदासच होता मी.
तुझ्या मोठ्या बहिणीने अति शहाणपणा केलाय ना. का काय केलं तिने? तुला सांगते, तो मुलगा आला होता ना लग्नाचा, गौतम. हा, त्याचं काय झालं? अगं ते सगळेजण आले ना आणि त्यांनी जर तिला पसंत केलं नसतं ना तर मी काय बोलले नसते. तर ही ते मंडळी आले तर अशी घुम्यासारखी बसली होती आणि तिला विचारलं ना की तू बोल, तुला काय वाटतं. तर बोलते मला थोडासा विचार करायला वेळ हवा. हे कसला विचार? कसला एवढा विचार करायचा आहे? आणि आम्ही विचार केला नाही का? हा सगळा विचार करूनच आम्ही बघायचा कार्यक्रम ठेवलाय ना. पम्मा वो ओरडू नकोस तू. नुसती आपली कलकल 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 चालू आहे. तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घेऊया ना. तुम्ही तिची बाजू घेऊ नका. मम्मी थोडी शांत हो ना प्लीज. ताईने विचार करायला टाइम मागितलाय ना, नाही थोडी बोलली. अरे शरू, त्यांना कसं वाटेल? आपली मुलगी त्यांच्या मुलाला हो म्हणायचं की नाही विचार करणार. कोण मोठी सांगून गेली ही? हा, आणि बापरे, त्यांनी जर नकार कळवला तर तू का निगेटिव्ह विचार करतेयस? तू गप ग, तुला काय माहिती नाही. एवढं काय केलंय ताईने? हो थांब सांगते तुला. बाय. ए बाय. पम्मा बाय रे. ये बाय. पम्मा पम्मा काय ग, झाला का विचार? काय एवढा मोठा विचार केलास ग तू? अगं बाय, एवढा चांगला मुलगा आहे अगं तो. घरचे ओळखीचे, काय अपेक्षा नाहीत त्यांच्या आणि त्यांनी पसंत केलंय तुला. होकार द्यायचं सोडून हे काय विचार तुझ्या डोक्यात चालू आहेत? अगं विहिरीत ढकलतोय का आम्ही तुला? हा, नशिबाने चांगलं मिळतंय ना तर विचार करत बसू नकोस, होकार दे. पम्मा बाय, त्यांना लगेच मुली मिळतील. तुला नाही मिळणार, असं शोधून सुद्धा नाही सापडणार कोणी. अगं लग्न करून माझी झोप गेली ते दिसत नाही का ग तुला? पहाटे 4 वाजता उठून 30 डबे करते मी कंबर मोडेपर्यंत, ते दिसत नाही का तुला? हा माणूस घरासाठी मुलींसाठी एवढा राम राबतो, एवढे कष्ट करतो, दिसत नाही का तुला? आहे ग, स्वतःसाठी कधी काहीच घेतलं नाहीये त्यांनी. चप्पल जरी तुटली ना तरी शिवून वापरतो, पण मुलींसाठी मात्र पै अगदी जमा करून ठेवतो. हे सगळं दिसत नाही का तुम्हाला? काय ग, तुला आई बाबाची परिस्थिती कळत नाही का? किती दिवस इथे राहणार आहेस? वय काय तुझं? आयुष्यभर आई बाबाच्या उरावर बसणार आहेस तू. पम्मा तुम्ही मध्ये बोलू नका. बोल ना, काय विचार चालू आहे तुझा? कळू दे आम्हाला. त्यांच्याशी बोलू नकोस, माझ्याशी बोल. बोल नाही तर. ए पम्मा बात झाला बस. Seni